डोकं लावायचं नाही कोणी. त्या विद्वत्तेला तोड नाही. आता ते काय झालं, थोडं स्वभावानं गुलाम असल्यामुळे लोक म्हणतो बाबा कडक आहे, कडक नाही. विद्वान माणूस कडक राहणारच ना हो. मला काय म्हणायचं, जो माणूस ज्ञानाने विद्वान आहे तो वागून थोडा कडक राहणारच ना. तर नामदेव शास्त्रींचं वाक्य आहे, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहत. ते भगवान बाबाच्या गादीचं वाक्य ते. वा 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 वा. ते वाक्य तेच व्यक्तीला शोभा द्या. आता ते जरी आपलं एखादं येडं उठलं तेच वाक्य सांगायला लागलं, चव जाऊन चौथा ओरायची लक्षात. ते वाक्य सांगणाराही त्या लेवलचं आहे आणि ज्या गादीवरून सांगतो ती गादी तशी आहे आणि आई त्या सांगणाराचा अधिकारही तेवढाच. असं काही उठून कुठं चालतं का महाराज? आणि आपण सध्या असाच तडाखा उठवलाय. हा हा हा. काय 90% कीर्तनकारांनी सध्या आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आईन तोच बाप. 5 मिनटं आईवर बोलायचं आणि 5 मिनटं बापावर बोलायचं. 10व्यालाही तीच आईन, मौतीलाही तीच आई, श्राद्धालाही तीच आईन, सप्त्यालाही तीच आई. 10 मिनटं आईवर बोलायचं, थोडे डोळे लाल करायचे, थोडं डोळ्यात पाणी आणायचं. माणसाला वाटतं याचं आई लय प्रेम आहे. अरे याचीच आई बिन बिशीची दिंडी ते हा काय लोकांना आई सांगतो. पण झाली काय महाराज, खऱ्याची मिली. इंद्रिकर मरल ना महाराज, मरणार नाही अजून 5-25 वर्ष. पण तुम्हाला सांगतो महाराज, जाऊ द्या मी कधी मरू द्या, तुम्हाला आपली रोज आठवण येणार हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ द्या, आता थोडं कानाला वाईट वाटतंय, पण मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आजही खरंय आणि आज बोलतो ते कवाही खरंय. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. ओ महाराज नुसते फिरायला गेले ब्रह्मगिरीला आणि वाघ आडवा आला. वाघ आणि वाघाला घाबरलेले निवृत्तीनाथ गुहेत घुसले. अख्ख्या कुळाचा उद्धार झाला हो. काय नुसतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वाघाला घाबरले म्हणून गुहेत घुसले. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला आदली त्याची प्रेम मुद्रा गोरक्षली, पूर्ण कृपा केली. काय बोलायचंय महाराज, तू अनुग्रह फक्त ज्ञानो निवृत्तीनाथाला आला. काय ताकद आली त्या याच्यात. रेडा वेद बोलला नुसती 10 मिनिटात. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. चिंता करायची नाही. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ द्या रातभर महाराज, रातभर येळभर तुम्हाला जागेवाना. चिंता का करायची नाही तर त्याचं उत्तर सांगतो. या जगात कट्टेवर हात असणारा ब्रह्मांड नायक भक्कम आहे. तुम्ही आम्ही छातार जोडायचं नाही. देव ठेवील तसं राहायचं, दिवशी किक बसल त्या दिवशी जायचं. वळवळ करून काय करायचं बरं. लई कमवायचंय नाही मागच्यासाठी. आता तुम्ही बरे, इतके येडे आम्हीत. आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही न्यायचं नाही आणि आम्ही रात्रंदिवस झोंबलोय. अरे तुम्ही बरे निदान फक्त दिवसा कमी, ते आम्हाला रात पुराण. मी ते चंपाषष्ठीमुळं 4-4च काढून राहिलो. 2-4 दिवस झाले. 3-4 मी एक नाही करीत कधी. एक केलं आपल्याला झोप सुद्धा येत नाही. 3 तर दगडा वापटा भ्याव नाही का वाईट. 2-4 दिवस 4-4च काढले. महाराज अंतरातली शक्ती जागी झाल्याशिवाय बाहेरची क्रिया घडू शकत नाही. काय मध्ये फायनल. म्हणून कीर्तनाला घेतलेला मग ज्ञानोबारांचा पहिला मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा संपला आणि तिसरा मुद्दा
आज गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गंगा भगीरथी नाणेबाई भगवंत डोंगरे, शिवाजी लिंबाजी डोंगरे, राजेंद्र भगवंत डोंगरे, संजय भगवंत, योगेश रमेश डोंगरे, लीला अंकुश, आशा रावसाहेब, रंजना बाळासाहेब, किरण रुपेश डोंगरे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणजन मंडपाले माईक सिस्टीमवाले लॉन्सवाले लॉन्सचे मालक गायकवाद गुणजन पाहुणे रावळे डोंगरे पाटील परिवारावर प्रेम करणारे मित्र स्टाफ परिवार पाहुणे रावळे सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत जे मार्मिक मुद्दे ध्यानात ठेवा. येतंय कसं एवढं पाठच करून जायचं. लक्ष्मी येते नारळाच्या पाण्यासारखी आणि जाते हत्तीच्या. बसणाऱ्या माणसांना सांगतो आपल्या घरात भिकाऱ्याचं पोर रडायला लागलं तर आपण बिस्किट देतोय. रस्त्याने जाणाऱ्या भिकाऱ्याच्या पोराला आपण गाल ओढून मुका घेतोय. या जगात प्रारब्ध सांगतो एका मिनिटात. या जगात सुखानं संसार चालला होता पण नवऱ्याला वैराग्य झालं. नवरा वनवासाला गेला. महिला मंडळ 1.25 लाख प्रदक्षिणा 1.25 लाख प्रदक्षिणा हळदीतल्या पिंपळाला माझा नवरा परत यावा म्हणून घातल्या. 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या हळदीच्या पिंपळाला आणि विठ्ठलपंत घरी आले. 4 मुलं झाली. महाराज जगातल्या एकाही माणसानं त्या पोरांचा गाल वाढला नाही का मुका घेतला नाही. काय दिवस आहेत महाराज. बायकोने नवऱ्याने संन्यासातून येऊन ग्रस्त आश्रमात आला. इथं संन्याशी बाया ठेवता तरी काय होईना. तुम्ही बारीक अभ्यास करा महाराज. ज्याला एक बायको आहे आणि 40% कीर्तनकारांना 2-2 बायका आहे असं काय कर तुम्ही. काही नाही तर तिचीच बहीण केली. नको ताण कुठं वाड्यात झाला. जरा डोकं खाजवा. तुमचं डोकं बंद होईल आपलं कीर्तन ऐकलं. त्या मुलाला साधी गोष्ट आहे. आपल्या घरी शेतात कामाला बाई कांदे लावायला तिचं पोरग झोळीत रडत आहे. आपण पटकन तिची दोरी वडीत नाही झोळीची वडीतो. त्याला पटकन खायला देत नाही. काय पाप केलं तो या पोरांनी. एका माणसानं जगातल्या का त्यांचा असा गाल वाढला नाही का टपकन मुका घेतला नाही का त्यांच्या पाठीवरून कधी मी म्हणतो हात फिरवायचं जाऊ द्या नीट बोलले सुद्धा नाही. मी म्हणतो बोलायचंय जाऊ द्या. महाराज अन्नासाठी तर पडले पण याच लोकांनी त्यांना भाकर नाही दिली. काय बोलायचे उलट्या शिव्या दिल्या आणि झोळी शेण टाकलं. त्यातली 4 मुलं ती 4 मुलं जगाच्या इतिहासातली 4 रत्न ठरली. काय बोलायचंय महाराज. एक ठरला सदाशिवाचा अवतार, एक ठरला विष्णूचा अवतार, एक ठरला ब्रह्माचा अवतार आणि एक ठरला आदिशक्ती. अरे एक ठरला जगाची आई, एक ठरला विश्वाचा तो गुरु. विश्वाचा गुरु निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, ज्ञानदेव गुरु आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु पण निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत. विश्वाचा तो गुरु आहे. अख्ख्या विश्वाचे गुरु ठरले स्वामी निवृत्ती दाता. काय बोलायचंय मला. कोणत्याही माणसानं यातना सहन केल्याशिवाय तुम्हाला देव पण येणार नाही. असं चालतं का. पक्वा शिकायचं म्हणजे प्रॅक्टिस नको का. येळभर बोंबलं तिंडतो सकाळी वाजितो आज कुठं चालतं का ते. गायन करायचं म्हणजे रियाज केला पाहिजे. कीर्तन करायचं म्हणजे रोज अर्धा तास पुस्तक उचकलं पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघंही सांगत असो. हे असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह पाठ करून तुमच्या बापाने कीर्तन पाहिली होती का. असं कुठं चालतं का ह्या बाईचं तंगडं त्या बाईला जोडायचं आणि त्या बाईचं तंगडं ह्याला जोडायचं. नाही त्या गोष्टीला साधनाच पाहिजे. तुमचं काय मत आहे. आता हे नव्या कीर्तकारांना सांगितलं ते म्हणते तुमचं आमचं तुम्हाला सहन होत नाही. उलथा तिकडं मारा. आम्ही काही चोर होतो का काय. अहो महाराज पिटली आम्ही. मला आता 26 वर्ष लागलं महाराज झाल्याला. आता शिकलो का आम्हाला पैसे द्यायला लागलेत. 11 रुपयात पिटली आम्ही. 11 बरोबर 11, 21 सायकल गाडी काची
ज्याचं कीर्तन त्यानं मोटरसायकल अशी पिटली आम्ही. आणि आता ह्या नव्या कीर्तनकारांना लिंबाव कावळा दिसला का 30,000 3,000 कावळा आला 3,000. तो भाताव येऊ नाही तर याच्या नोटावर येऊ. आणि मग जस काय झालंय, साधना ढिली झाल्यामुळं आचरणाची पकड ढिली झाली आणि परमार्थात सगळं चालत. साधना ढिली नाही झाली पाहिजे. नाही 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 नाही. महाराज नामदेव शास्त्रीचं एक वाक्य आहे, तुम्ही ऐकतो, विद्वान माणूस तिथं काही बस करा महाराज. जय आपलंच आहे. सगळी लोक तुम्हाला बाहेर शिकवतात, देव पोटात शिकवतो. डोकंच बंद होईल तुमचं. सगळी लोक तुम्हाला बाहेर. 15 वर्षापूर्वी जर मुलीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या घरी चालली तर पूर्वी पाट्या द्यायचे. पाटीलाही मोठी राहायची पूर्वी. त्या पाटीत पुरणपोळ्या राहायच्या, पुरणाच्या पोळ्यान भजी. कारण महिला मंडळ पूर्वी पाटी द्यायचे, त्याला मूळ पाटी म्हणायची. मूळ पाटी म्हणजे पूर्वी पाटी का द्यायचे तर पूर्वी बायांना पोळ्या येत होत्या. आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली पुरी. आता आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर ती पाटी बिटी डवलत राहायचा मार असतो. एसटी गावात येणार, एसटी पशी पाटी घेऊन लोक बसणार. 2-4 नव्या टोप्यावाले कडक मंडळी तिकून येईल, त्यांना इकडच्या टोप्या घेईल, शोभून दिसायचं. मग त्या नवरीला पोचवायला 2-3 बाया, मग तिच्या आईचं रडणं. हा कार्यक्रम शोभून होता. याचं कारण होतं, पूर्वी मुलीचं लग्न बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला कळला गुड्डी गेली बुवा, ती आहे. तो आनंद राहिला नाही. आणि आपल्या लोकांनी काय केलं माहिती का महाराज, खरा आनंद आहे ना गमून टाकला. पैशाच्या जोरावर खरा आनंद तुला नाही. पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न, पातेल्यात राखेल टेंबा आणि लापशीला काय तो काय टोकरे होत्या काय फाडा पोती, एवढी लापशी वाढायची. लगीन टोले जंग. आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा. माणसाने आयर लिहायची. आणि त्याच्या अगोदर, लग्नाच्या अगोदर बायांनी लुगडे बिगडे आणले, गावात मिरवायचे महाराज. सोहळा चांगला होता का नाही. ह्या 5-6 वर्ष आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज. लग्नांमधले आहेर बंद केले तुम्ही, हे चुकीचं आहे महाराज. ज्याला पैशाची गरज आहे त्यानं आहेर घेतलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे. गरीबाच्या बिचाराचे बँडवालीचे पैसे जातील, मंडपवालीचे पैसे जातील, आचार्याचे थोडेफार जातील, त्याला काहीतरी कमी होईल. त्याला काय तुम्ही टेम्पो तुम्ही नावे देऊ करू राहिले का त्याच्या जमीन नाही. मग 5-10 रुपये कोणी देत ना. आहेर गरीबाने लग्नात बंदच करू नये. तुमचं काय मत आहे. त्याला पैशाची गरज आहे. आता हे नंबर 2 करणार आहेत, यांना काय या हलकटाने दिली का बाकी यांच्या ठोकून. यांनी छापलं पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले ना. आला गरीबाला किडा. मोठ्याचं पाहिलं गरीबाई बोंबलं. आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा. काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय ना आवलं दिन. आणि ती अरापच संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आहेर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल. काय महाराज, आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्या दुखटं घ्यायचं महाराज. त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायचा. पद्धती महाराज चांगल्या होत्या, पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती, गरिबांना आहेर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही. ऐकू नका कोणचं. घ्या, तुम्हाला लागते ना आम्हाला द्या, पण घ्या. विनोद नाही महाराज, पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल. लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाठी घेऊन तर ती पुरीची आई एसटी जवळ तिला म्हणायची इकडे. शब्द पहा कशी होती. अडाणी बाई इकडे, तुझा आमचा संबंध संपला. पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. तक्रार जर आली ना, तू ये आणि मी ये. शिकेल होती का बाई? शिकेल होती. कशाला पोर येडेवाणी करील. या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ
सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. तो कांदे वाटणं करीन, पाणी पोट भरील, पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये, सणासुदीचे दिवस आहे. 90% पोरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, हे ध्यानात ठेवा. हे दिसत्यात आशा तुम्हाला फक्त. इतक्या खोडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर, फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा आणि तुझा फोन नाही, अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं, मी सत्कार करतो. कर फक्त बोट तू वर, सत्कार करतो तुझा इथे. चाल जाऊ दे, माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो, कर बोटवर. फक्त तुझ्या पोरीचा आणि तुझा 4 दिवस फोन नाही, अशी कोणती आई आहे, कर बोटवर. काम नाही का तुला काही? तिकडं कांद्यात मर ना, चिंगड्या निवड ना. काय कर तुला पोरीच्या घराचं प्रारब्ध आहे महाराज. कशाला डोकं लावायचं? आणि काय इचारिती बरं, इचारिती काय हरिपाठातलं इचारिती काही? जीवली का? जीवली का? झोपली का? काय काढून केलं? त्या शेळीला किती बकरं झाली? ती म्हणली 3. बया मग 1 कुठं पिन? तुला करायचं काय कुठं पिऊ? पण त्याचा अर्थ न कळल्यामुळं तो प्रश्न पिढीचाच चालू राहिला. नाही तर लग्न पत्रिकेतला चिरंजीव शब्द चुकीचाच आहे ना पुरा. का? या जगात 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा चिरंजीव आहे, बलभीम चिरंजीव आहे, आणि शेवटचा एक चिरंजीव आहे, तो प्रत्येक गावात आहे, बोल बजरंगबली. चिरंजीव आहे. पण आपण पोराच्या नावापुढे काय छापतो? चिरंजीव. आता तिथं वाद असा आहे, मृत्यू लोकांमध्ये चिरंजीव होणे नाहीच ना. महाराजांनी ओवी लिहिली 13व्या अध्यायात, कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं, हे कुठं चालतं का महाराज? अमृत त्याला म्हणायचं का? कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं? महाराजांनी ओवी लिहिली का त्याला जर तुम्ही अमृत नाव ठेवलं ते जसं अज्ञान आहे. कारण कांद्याचा रस, विषयाचे कांदे वाटोनी, माऊलीची ओवी आहे, विषयाचे कांदे वाटायचे म्हणजे कांद्याचा रस करायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचं. हे कसं झालं? कांद्याचा रस आहे. तसं मरणाऱ्या माणसाला आपण चिरंजीव म्हणतो, याच्यापेक्षा वाईट काय? कारण तुम्ही मी कोणत्या लोकात आहे? मृत्यू लोकात. मग मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस मरणार आहे. मग तुमच्या पोटी जन्माला आलेला पोरगा लग्नपत्रिकेत चिरंजीव असलच कसा? या वाक्याचा बसलेल्या या काही माणसांना अजून विचार करेल नव्हता. कारण तो शब्द चुकीचा आहे, पण पिढीचा ताल आहे म्हणून इथून पुढे चिरंजीव छापीत नका जाऊ. जर बरं असेल तर सुपुत्र छापा, थोडं भंगार असेल तर कुपुत्र छापा, आणि पार चड्डीत मुतत असेल तर आमची अवलाद छापा, पण काहीतरी आपलं छापा ना. देवाचं का? इथं मेखायत पहा कशा मेखाय. म्हणून संतांनी संतांना उपमा दिली. ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेद शास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. काय शब्द वापरलेत महाराज, काय शब्द आहेत. साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप, काय काय शब्द टाकलेत मा. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, महाविष्णूचा अवतार. ती पदवी त्या नावाला शोभते. शोभते म्हणजे कर्तृत्वही होतं, प्रारब्धही होतं, प्रयत्नही होता, आणि देवाची कृपा होती. नाही नाही नाही, देवच होती. काय महाराज, सापाच्या पिलाला जलमल्याबरोबर लपायचं हे कोणी शिकवलंय का? कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या शास्त्रज्ञाने शोध लावला सापाचं पिलू जलमल्याबरोबर लपतं? अहो त्या एक वाक्य सांगा, शाळेतला गुरुजी तोंडावर शिकवतो, राजकारणातला माणूस व्यसन लावून शिकवतो.
वाद लावल्यावर दोन्ही वकिलांचे पार्श्व म्हणतात, दोन्ही वकील म्हणत्या 2-3 तारखा हो द्या निकाल. आपल्या बाजू तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही बघते राहिले तेवढी भरा आणि चालतं थोडं. काय 2-3 महिन्यानं काय फरक पडत नाही, आता आयुष्य गेलं. पण जय आपलाशी बारीक जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, ले कशावर. महाराज हसण्याच्या गोष्टी नाही, कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. महिला मंडळ तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला का म्हणून बोलला. ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायलाच आशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते, अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर ढालणाऱ्या बाया होत्या, ती जनकाची मुलगी होती. स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापासमोर वल्कले नेसून वनवासाला निघली, एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही. काय माणसं होती बारा, विद्वान, सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा, शब्द बोलला नाही. कोण सहन करील. आत्ताचा जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकला तर नाला का तू वनवासाला निघला, 1.5 लाख घटस्फोट घेऊन मायापुरीला दुसऱ्या नवरा, राग लागली पोरांची. हाणला असता राम एखाद्यानं आत्ताच्या आणि 2-3 लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता. इथं लय मार्मिक उत्तर आहे, फक्त जाणकार वार करायच्या ध्यानात येईल. जनक राजा स्वतःची मुलगी वनवासाला जाताना रडला तर नाहीच, पण शब्द सुद्धा बोलला नाही. का बोलला नाही माहिती का, विद्वान होता तो. त्या जनक राजानं काय अभ्यास केला माहिती का, माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली, परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे 6वीला लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार. संपत्ती आहे माझ्याकडं, पैसा आहे माझ्याकडं, पण प्रारब्धाचं लिहिलेलं मी चुकू शकत नाही. यदा कदाचित माझ्या मुलीला जर 14 वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला. जनकाच्या डोळ्याची कड सुद्धा ओली झाली नाही. माहित होतं जनकाला 17व्या अध्यायात, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे, माझ्या मुलीच्या नशिबात असेल ते घडेल. रडायचं काय काम, त्याला काकड्यातला अभंग आहे. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्व. आणि अजून प्रमाणे त्याला माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येता. काय भाषा आहे महाराज. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा काय अभंगत महाराज. निंदिले उपांना, तेने पावलो मुख भरला. हे अभंग पाठ कर. अजून एक कडवं आहे, पूर्व जन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत, तिमिर कोंदले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही. काय प्रमाण आहेत महाराज. आपण बोगस विचार करायचा. प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. जनकाची प्रारब्ध